नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वेळेच्या काही ठळक घडामोडींकडे. एसटीच्या स्मार्ट बसेसची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये मस्के यांची नियुक्ती आणि आम्ही दिलेलं वचन पुढील काळात पूर्ण करू, उपमुख्यमंत्र्यांचा दावा. राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एसटी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या IT सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केली. त्यावेळेला ते बोलत होते. यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एसटीचे अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सध्या दररोज सरासरी 55 लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एसटी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे. या उद्देशानं AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे. चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या CCTV कॅमेऱ्यासोबतच वायफाय, LED स्क्रीन, GPS प्रणालीसह फोम बेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे. या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे. तसंच त्यानं मद्यपान केलं असेल किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेचच कळणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं. परिवहन मंत्री सरनाईक यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसवण्यात येते. त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटीमध्ये आमूलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतलाय, असे कौतुकोद्गार उपमुख्यमंत्र्यांनी यावेळेला काढले. परिवहन महामंडळाच्या या स्मार्ट बसमध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आलेत. तसंच 360 अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आलेत. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात 2 समोर आणि पाठीमागे प्रत्येकी 1 कॅमेरा बसवण्यात आलाय. तसंच चालक सहाय्यक स्क्रीन, मोबाईल GPS ट्रॅकिंग प्रणाली, LCD स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. मी मंत्री प्रताप सरनाईक यांचं अभिनंदन करतो. मी स्वतः बसमध्ये पाहिलं, त्यामध्ये सगळे CC कॅमेरे आहेत. AI अंतर्भाव या ठिकाणी करतायत. ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार. ड्रायव्हर फोनवर बोलत असेल ते निदर्शनास येणार. ड्रायव्हरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे. प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे. विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुलप्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते. याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील, होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार आहेत या सगळ्याला 100% फुल स्टॉप मिळेल. शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीनं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या नियुक्तीनं ठाण्याच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवला गेलाय. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या 3 सदस्यांच्या नावांची घोषणा मंगळवारी रात्री उशिरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह कालीचरण मुंडा, सांबित पात्रा यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया ही संस्था देशातील पत्रकारितेच्या नैतिक मूल्यांचं संरक्षण करणारी, प्रसारमाध्यमांवर देखरेख ठेवणारी आणि पत्रकारांना योग्य मार्गदर्शन करणारी एक महत्त्वाची संविधानिक संस्था म्हणून कार्यरत आहे. नरेश म्हस्के यांच्यासारख्या अभ्यासू नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची या परिषदेवर नियुक्ती झाल्यानं लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाला निश्चितच नवं बळ मिळेल, असा विश्वास शिवसेना गटनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. खासदार नरेश म्हस्के यांना नुकताच संसदरत्न पुरस्कार जाहीर झालाय. खासदार नरेश म्हस्के हे महत्त्वपूर्ण केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार समितीच्या स्थायी समितीचे सदस्य तसंच वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 छाननीसाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समिती सदस्य, रेल्वे सल्लागार समिती सदस्य, हिंदी भाषा सल्लागार समिती, पोस्ट आणि दूरसंचार मंत्रालय सल्लागार समिती सदस्य म्हणून कामकाज पाहतायत.
आपल्या खासदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये अवघ्या काही महिन्यातच संसदेतील महत्त्वपूर्ण पदं भूषवत असल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होते. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यावेळेला एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही. मी मुख्यमंत्री असताना ज्या योजना आणल्या होत्या तसंच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि आमच्या टीमने जे वचन दिलंय ते टप्प्याटप्प्यानं पुढील काळात पूर्ण करणार असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलाय. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवारी सकाळी नाशिकच्या माजी आमदार निर्मला गावित यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी एकनाथ शिंदे बोलत होते. लाडकी बहीण योजनेला निधी मिळणार नाही असं विरोधक म्हणत होते, पण निधी मिळाला. ही योजना सुरू राहणार आहे. विरोधकांचा तुम्ही सुफडा साफ केला होता ते लोक उलटसुलट चर्चा करत असतात. त्यांच्या चर्चांना आपल्याला उत्तर द्यायची गरज नाही. आपण आपलं काम करू असंही शिंदे म्हणाले. हे सरकार गोरगरिबांचं, लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, शेतकऱ्यांचं आहे. इथे सर्वांच्या अडचणी सोडवल्या जातील. 2.5 वर्षात आपण अनेक प्रकल्प, कल्याणकारी योजना आणल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच इतकं मोठं यश मिळालं नव्हतं. ते महायुतीला मिळाले. यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा असल्याचं ते म्हणाले. कोविड काळात खिचडीमध्ये घोटाळा, बॉडी बॅग्स खरेदीमध्ये घोटाळा करणारे खरे भ्रष्टाचारी असून त्यांना शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकारच नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केलाय. ठाण्यातील आनंदाश्रम इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खासदार म्हस्के म्हणाले की आपण महापौर असताना ठाणे महापालिकेनं करोना काळात 350 रुपयांनी बॉडी बॅगची खरेदी केली. मात्र त्याच कंपनीची बॉडी बॅग मुंबई महापालिकेनं 7,000 रुपयांना खरेदी केली. खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण जेलमध्ये गेला, तो कुणाचा मित्र आहे? पत्राचाळ घोटाळ्यात संजय राऊत जेलमध्ये गेले. त्यामुळे भ्रष्टाचार करणाऱ्यांना शिंदे यांच्यावर बोलण्याचा आणि टीका करण्याचा अधिकार नाही असं खासदार म्हस्के यांनी खडसावलंय. महाविकास आघाडी सरकारमध्ये मुंबईच्या नियोजन बैठकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना डावललं जात होतं असा गौप्यस्फोट खासदार म्हस्के यांनी यावेळेला केला. या संदर्भात संजय राऊत यांच्याकडे विचारलं असता मुंबई महापालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे. सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्रपरिवार घेणार. एकनाथ शिंदेंना सांग मुंबई महापालिकेत लक्ष घालू नका, हा माझा निरोप दे असं वक्तव्य राऊत यांनी केल्याचा दावा खासदार म्हस्के यांनी केलाय. खासदार म्हस्के म्हणाले की संजय राऊत यांनी धर्मवीर आनंद दिघे यांचा कायम द्वेष केला. राऊत यांच्या मुलाखतीमुळेच दिघे यांना टाळा लागला. त्यामुळे राऊत यांच्या स्वप्नात धर्मवीर आनंद दिघे जाणं कधीच शक्य नाही असं खासदार म्हस्के म्हणाले. याउलट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे आपल्या स्वप्नात आले होते असं खासदार म्हस्के म्हणाले. बाळासाहेबांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुसळधार पावसातही मुंबई आणि ठाण्यात केलेल्या कामाचं कौतुक केलं असं खासदार म्हस्के म्हणाले. आता मी कालही काही वाहिन्यांवरती बोललो. मला आठवतं आहे एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास मंत्री होते. लोकशाही आघाडीचं सरकार होतं. मुंबईच्या नियोजनामध्ये एकनाथ शिंदेसाहेबांना बोलवायचे नाहीत, परस्पर निर्णय घ्यायचे या संदर्भात हे आमच्या लक्षात येत होतं, दिसून येत होतं. मी स्वतः संजय राऊत यांच्याकडे मी गेलो होतो आणि त्यांना हा प्रश्न मी विचारला होता. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते, अरे एकनाथला सांग मुंबई महानगरपालिकेमध्ये नक्ष नका घालू, हा माझा निरोप दे. मुंबई महानगरपालिका हा विषय ठाकरे फॅमिलीचा आहे. सर्व निर्णय ठाकरे फॅमिली आणि मित्रपरिवार घेणार अशा पद्धतीचं वक्तव्य संजय राऊत यांनी माझ्याकडे केलेलं आहे. ठाण्यातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या गडकरी रंगायतन आणि तलावपळी परिसरातील रस्ता मंगळवारी रात्री खचला. रस्त्याच्या कडेला असलेले ड्रेनेजचं चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला असून या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. तसंच अपघात होऊ नयेत यासाठी खड्डा पडलेला परिसर धोकापट्टी लावून बंद करण्यात आलाय. ठाणे शहराचे सांस्कृतिक केंद्र म्हणून गडकरी रंगायतन नाट्यगृह ओळखलं जातं. मासुंदा तलावाशेजारी हे नाट्यगृह आहे. या परिसरातील रस्ते ठाणे स्थानक परिसराशी जोडण्यात आले. त्यामुळेच या मार्गावरून वाहनांची सतत वाहतूक सुरू असते. असं असतानाच या मार्गाच्या कडेला असलेले ड्रेनेजचं चेंबर खचून रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. मात्र रस्ता खचण्याचं कारण समजू शकलेलं नाही. रस्त्याच्या कडेला हा प्रकार घडला असून उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला ठेवण्यात आलाय.
गडकरी रंगायत नाट्यगृहाच्या बाजूला HDFC बँकेसमोर डॉक्टर मूज रोडवरती ड्रेनेज चेंबरचं झाकण खचलं आणि रस्त्यावरती अंदाजे 10 फूट खोल खड्डा पडला. याबाबत स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाल्यानंतर नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे कार्यकारी अभियंता आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्डा पडलेल्या ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांनी बॅरिकेडिंग करून धोकापट्टी लावली आहे. याबाबत संबंधित विभागाला कळवण्यात आलं असून संबंधितांना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. ठाणे महापालिकेच्या आस्थापनेवरील 67 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली असून वरिष्ठ लिपिक, अग्निशमन प्रणेता आणि सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर ही पदोन्नती देण्यात आली आहे. प्रशासनानं घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. ठाणे महानगरपालिका ही नागरिकांना सेवा देणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पालिकेत मागील 8 ते 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यामुळे अनेक पदं रिक्त होती. त्याचा परिणाम नागरी सुविधा पुरवण्यावर येत होता. दरम्यान पालिकेमार्फत नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक जलद मिळाव्यात आणि कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकरता विशेष प्रयत्न करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानुसार पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पालिकेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार महापालिकेच्या आस्थापनेवरील 67 कर्मचाऱ्यांना प्रशासनानं पदोन्नती दिली आहे. त्यात वरिष्ठ लिपिक या पदावर 46, अग्निशमन प्रणेता या पदावर 19 तर सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी या पदावर 2 जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. या पदोन्नतीमुळे महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त सौरभ राव आणि प्रशासनाचे आभार मानलेत. लिपिक गेल्या अनेक वर्षापासून त्यांची प्रमोशनचा विषय बाकी होता. ह्या संदर्भात सन्माननीय आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी आयुक्तांशी बोलणं केलेलं आहे. त्यानंतर आयुक्तांनी तशा प्रकारचे आदेश दिलेले आहेत की ज्यांचं प्रमोशन गेल्या अनेक वर्षापासून थांबलेलं आहे त्यांना प्रमोशन देण्यात यावं. आणि आज आपण पाहिलं असेल की सर्व भगिनी ह्या ठिकाणी महापालिकेतल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद दिसतोय की 10 वर्षानंतर त्यांचं हे लिपिकवरून अवर्ग लिपिक झालेले आहेत. आता उद्या बहुतेक अवर्ग लिपिक आहेत त्याचे उपखाते प्रमुखांची ऑर्डर उद्या देखील निघणार आहे. त्यांचे देखील काम होणार आहे. ह्या ठिकाणी मनोज शिंदे साहेब, शंगारे मॅडम आहेत. एक आम्ही हा पाठपुरावा करतोय, सर्वांनी एकत्रित मिळून हा पाठपुरावा केला आणि शिंदे साहेबांच्या आदेशाप्रमाणे आज त्या ठिकाणी जे लिपिक होते त्यांना अवर्ग लिपिक यांचं प्रमोशन मिळालेलं आहे. काम करताना आम्हाला हाच आनंद आहे की त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यानंतर आमचं देखील आनंद होतो की अशा प्रकारची कामं होत असतात, तशा प्रकारचं आम्हाला समाधान देखील मिळतं. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवरती तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आजच्या घडामोडी शेवटी पुन्हा एकदा STच्या स्मार्ट बसेसची एकनाथ शिंदे यांनी केली पाहणी. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियामध्ये म्हस्के यांची नियुक्ती आणि आम्ही दिलेलं वचन पुढील काळात पूर्ण करू, उपमुख्यमंत्र्यांचा दावा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक आदर्शनगर कोलवाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल ID awazmaza.tvnews@gmail.com. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.